Okay, welcome to all. In previous part, we have seen the logarithmic calculation, and in that, we have already studied how to find the characteristics. Okay, so आज आपण याची थोडीफार रिव्हिजन करून त्याच्यानंतर आपण मेंटेसा कसा फाइंड करायचा, कारण आपल्याला एखादं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर त्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला लॉग जर आपल्याला लॉग बघणार आहे, आपण लॉग बघणार आहे आणि त्या लॉगमध्ये पहिल्यांदा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक ही प्रत्येक लॉगची बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मेंटेसा बघायला पाहिजे आणि मेंटेसाला तुम्हाला लॉग टेबलची गरज आहे. ठीक आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊया रिव्हिजनसाठी. ओके, सो 2314. ओके, त्याच्यानंतर 231.4 किंवा 23.14 आणि 2.314 0.2314. ओके, एकच आकडा घेतला आहे, फक्त पॉईंट काय केला आहे, चेंज केला आहे. सो याच्या मला काय करायचे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड करायचे आहेत. ओके, आज ब्लॅकबोर्डवरती न घेता मी पेजेसवरती घेतले, कारण का तुम्हाला लॉग टेबलमधल्या व्हॅल्यू दाखवायचे आहेत. ब्लॅकबोर्डवरती घेऊन व्हॅल्यू आपण दाखवू शकत नाही, त्यामुळे मी हे असं घेतले. ओके, आता बघा, ह्याची कॅरेक्टरिस्टिक फाइंड करायचं असेल तर काय करणार, इथं पॉईंट कुठं आहे रे, पॉईंट कुठं आहे नाही म्हटल्यानंतर तो इथं असतो, बरोबर आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक बघताना आपण पॉईंटच्या बिफोरच्या सगळ्या व्हॅल्यू बघतो. आपण किती आहेत रे डिजिट, 1 2 3 आणि 4, टोटली 4 आहेत. सो 4मधनं काय करतोय, एक मायनस करतोय. सो ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती आली, 3 आली. इथं बघा, इथं पॉईंट आहे, ह्या पॉईंटच्या अलीकडे बिफोर द डेसिमल पॉईंटच्या अलीकडे किती डिजिट्स आहेत रे, 1 2 3. 3मधनं काय करायचं, एक मायनस करायचं, म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक किती आली रे, 2 आली. इथं सांगा बघू, इथं 23 आहे, म्हणजे डेसिमलच्या आधी 2 डिजिट आहेत, 2मधनं एक गेलं, किती राहिलं रे, कॅरेक्टरिस्टिक 1 राहिली. त्याच्यानंतर 2 म्हणजे एकच आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 आली. आता इथं बघा की 0.2314 आणि असं जर असेल तर मग ही व्हॅल्यू काय आहे रे, की ह्या ज्या व्हॅल्यू होत्या पहिल्या 4, ह्या काय होत्या रे, ग्रेटर दॅन काय होत्या, 1 होत्या, बरोबर आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही लेस दॅन 1 आहे ना. अजून आपण एक्झाम्पल घेऊया, 0.02314 0.00231 ओके. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यू कसं आहेत रे, लेस दॅन 1 आहेत, लक्षात ठेवा, लेस दॅन 1 आहेत, बरोबर आहे. आणि ग्रेटर दॅन 0पेक्षा मोठ्या आणि 1पेक्षा जास्त. मग असं जर असेल तर काय बघणार रे, की बघा, ह्याच्या आधी आपण काय बघितलं, ग्रेटर दॅन 1 असेल तर डेसिमलच्या आधी किती डिजिट आहेत. आता काय बघायचं की डेसिमलच्या पुढं, लेस दॅन 1च्या कंडिशनला डेसिमलच्या पुढं किती 0 आहेत. आता इथं डेसिमल पॉईंट आहे, ह्या डेसिमलच्या पॉईंटच्या पुढे किती 0 आहे रे, एकही नाही आहे. आणि एकही नाही आहे, मग किती आहेत रे, 0 आहेत ना. सो 0मध्ये 1 ॲड करायचं आणि काय करायचं, त्याची कॅरेक्टरिस्टिक 1 येणार. बट सगळ्यात महत्त्वाचं काय तरी निगेटिव्ह येते, म्हणजे बार 1 येते, लक्षात ठेवा. इथं जाऊया, डेसिमल आहे, डेसिमलच्या पुढे किती 0 आहेत बघा, एक 0 आहे. डेसिमलच्या पुढे 0 किती आहे, 1 आहे. सो 1मध्ये 1 ॲड करायचं, म्हणजे थोडक्यात किती येईल रे, किती येईल, 2 येईल. फक्त बार 2 लिहायचं, निगेटिव्ह असतात. डेसिमल आहे, डेसिमल पॉईंटच्या पुढे 0 किती आहेत रे, 2 0 आहेत. 2मध्ये 1 ॲड केलं, सो कॅरेक्टरिस्टिक किती आली रे, 3 आली. सो बार 3 ह्याची काय येणार आहे, कॅरेक्टरिस्टिक येणार आहे. आपण डिटेलमध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं. ठीक आहे. सो हा रिव्हिजन पार्ट होता. त्याच्यानंतर आज नेक्स्ट न्यू पार्ट जो आपण स्टार्ट करणार आहे तो आहे हाऊ टू फाइंड मेंटेसा. ओके, सो लक्षात ठेवा, मेंटेसासाठी सगळ्यात मोठं आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते लॉग टेबलची गरज आहे. लॉग टेबलनुसार आपण मेंटेसा फाइंड करतोय. सो हाऊ टू फाइंड, बघा, हाऊ टू फाइंड मेंटेसा. ओके, हाऊ टू फाइंड मेंटेसा. आता हा काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं की लॉग टेबलची गरज असते. याला मेंटेसा फाइंड करण्यासाठी कशाची गरज असते रे, लॉग टेबलची गरज असते, लक्षात ठेवा. आता लॉग टेबल जर बघितला तर त्याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला मी लॉग टेबल दाखवतो बघा. ठीक आहे, तर लॉग टेबलमध्ये तुम्ही जर फर्स्ट पेजेसवरती जर गेला तर
ठीक आहे, आपण एकच पार्ट आपण दाखवूया, सगळ्यांना दिसत असेल तर. लॉग टेबलमध्ये जर गेला तर तुम्हाला इथं काय दिसते बघा, लॉगॅरिथम बरोबर आहे. ही लॉगॅरिथम कुठून कुठेपर्यंत आहे बघा, 10 पासून त्याची सुरुवात आहे, 10 पासून सुरुवात आहे आणि त्याचं एंडिंग कुठेपर्यंत आहे बघा, 99 पर्यंत आहे. एंडिंग कुठेपर्यंत आहे, 99 पर्यंत आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला दुसरा टेबल दिसेल, त्याला म्हणतो आपण अँटी लॉगॅरिथम. त्याला काय म्हणतो आपण, अँटी लॉगॅरिथम. त्याची सुरुवात बघा 0.00 म्हणजे 0.00 म्हणजे पॉईंटच्या पुढे काहीतरी 0 असणार. सो 0.00, 0.01, 0.02 असं गेल्यानंतर इथं तुम्हाला लास्ट कुठला पॉईंट दिसेल, 0.99 याच्यापर्यंत तुम्हाला व्हॅल्यू दिसतील. ओके, त्याच्या पुढे गेल्यानंतर नॅचरल साईन वगैरे आहे, त्याचा आपण विचार नंतर बघूया. फक्त आता आपल्याला काय बघायचं आहे, लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम. ठीक आहे. हां, आता थोडं लक्ष द्या की सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हॅल्यूंचं आपण लॉग बघायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ह्या व्हॅल्यूंचं लॉग बघायचं. म्हणजे आपल्याला कुठला कॉलम लागतो, हा फर्स्ट कॉलम बघा, हा एक फर्स्ट कॉलम आहे. त्याच्यानंतर ह्या पण आपल्याला व्हॅल्यू लागतात, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू 9 पर्यंत. इथं जो आहे तो मेन डिफरन्स आहे. इथं जो काय आहे, मेन डिफरन्स आहे. आता बघा, लॉग टेबलचे किंवा 3 पार्ट्स आहेत. तर फॉर एक्झाम्पल 3 पार्ट्स ते कुठले आपण बघूया, 3 पार्ट्स. आता सपोज आपल्याला आपण एक्झाम्पल घेऊया, त्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला समजेल. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे बघा की आपल्याला एक लॉग बघायचा आहे 123.6 ह्याचा काय करायचं, आपल्याला लॉग बघायचा. ओके, नेहमी लक्षात ठेवा, जो आपण फिजिक्समध्ये जे लॉगॅरिथम शिकतोय, लॉग बघतोय, त्याचा बेस नेहमी काय असतो रे, 10 असतो. लक्षात ठेवा, काय असतो, 10 असतो. तो जरी नाही लिहिला तरी पण आपण इथं समजून घेणार आहे की बाबा त्याचा बेस किती असतो, बेस हा 10च असतो. लक्षात ठेवा, किती असतो बेस, 10च असतो. ठीक आहे. आता आपल्याला याचा लॉग बघायचा आहे. म्हणजे थोडक्यात कोणाचा, आता याचा विचार करू नका, आपल्याला लॉग बघायचा आहे, याचा विचार करू नका. 123.6 म्हणजे 123.6 ह्याचा आपल्याला लॉग व्हायचा. आता हे 3 पार्ट्स कुठले, मी सांगितले की लॉगॅरिथमला किती पार्ट असतात, 3 पार्ट्स असतात. आता ते कुठले, तर बघा, पहिला जो पार्ट आहे तो फर्स्ट 2 डिजिट. ओके, पहिले 2 डिजिट. ओके, म्हणजे थोडक्यात हे 2 डिजिट्स झाले, बरोबर आहे, हे 2 डिजिट. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो 3rd डिजिट आणि तिसरा जो पार्ट आहे बघा, हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट आणि हा काय असणार आहे रे, तुमचा 3rd पार्ट असणार आहे. सो हे आपल्याला 3 पार्ट्स आपल्या लॉगॅरिथम इथे बघायला पाहिजे. ओके, सो पहिला, दुसरा आणि तिसरा. आता हे काय आहे, मला 123.6चं मला लॉगची व्हॅल्यू बघायची आहे. ओके, सो 123.6ची मला काय बघायची आहे, लॉगची व्हॅल्यू बघायची आहे. आता मी कशी बघतोय तर 123मध्ये पहिला पार्ट काय येतोय, तो लॉगमध्ये जायचा. आता पहिला पार्ट, फर्स्ट पार्ट कुठं आहे रे, हिथं आहे बघा, मी त्याला नाव दिलोय. फर्स्ट पार्ट किती आहे, 12. तो कुठं बघणार, फर्स्ट पार्ट 12. तर बघा, तुमच्याकडे लॉग टेबल आहे, तुम्ही बघू शकताय की मला 10च्या खालच्या व्हॅल्यू नाहीत, म्हणजे 9 नाहीत, 8 नाहीत, 7 नाहीत. त्यामुळे मी पहिला पार्ट हा 2 डिजिटचा कन्सिडर केला आहे, बरोबर आहे. त्यामुळं इथं तुम्हाला 12 दिसतंय का रे, ओके, 12 दिसतंय बघा, इथं काय आहे, तुम्हाला 12 आहे, बरोबर आहे. बघा, पहिला पार्ट माझा काय होता, 12 होता. मी लॉग टेबल कसा बघायचा हे तुम्हाला शिकवायला लागलोय. ओके, व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही ऐकू शकताय. ओके, सो लॉगॅरिथमला 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट 2 डिजिटचा करायचा, सगळ्याच ह्याच्यामध्ये 2 डिजिटचा पहिला पार्ट करायचा. दुसरा पार्ट आहे तो एकाच डिजिटचा, 3रा नंबर, आणि 4था नंबर जो आहे तो 3rd डिजिट. ओके, 3rd पार्ट आपण त्याला म्हणूया, बरोबर आहे. सो आता पहिला पार्ट किती आहे रे, 12. म्हणजे थोडक्यात मी लॉग टेबलमध्ये पहिलाच जो कॉलम आहे, हा कॉलम, ह्याच्यामध्ये मी 12 शोधणार आहे. कुठं आहे रे 12, हिथं आहे बघा. मी थोडं त्याला काय करतो, डार्क करतो. हा 12 आहे, म्हणजे हा 12ची सगळी मला काय करायची आहेत, व्हॅल्यू बघायची आहेत. म्हणजे इथल्याच व्हॅल्यू ह्या 12च्या बघायच्या आहेत. ठीक आहे. आता दुसऱ्या पार्टला जाऊया. दुसरा पार्ट काय रे, 3 आहे. दुसरा पार्ट काय आहे, 3 आहे. मग मला समजलं की 12ची व्हॅल्यू 3ऱ्या कॉलममध्ये बघायचं आहे मला. म्हणजे थोडक्यात मी कसं बघणार बघा, मी पॅरलली दोन्हीही ठेवतो इथं. ओके, सो बघा, 12ची व्हॅल्यू
3मध्ये, ओके, 12चा 3मध्ये, ओके. आता बघा ही 12ची व्हॅल्यू आहे. 3 कुठं बघायचं, इथं बघायचं. 12चा 3 म्हणजे थोडक्यात तो कुठं आहे रे, इथं आहे. थोडक्यात तो कुठं आहे, इथं आहे. मग ही व्हॅल्यू बघायची. ही इकडे या, टोटली 12 कुठं आहे बघा, इथं आहे. आणि 3च्या कॉलममध्ये तो इथं आहे. म्हणजे कुठली व्हॅल्यू आली रे, ही ती व्हॅल्यू आहे. सगळ्यांनी बघू शकताय बघा, 3च्या कॉलममध्ये ही व्हॅल्यू आहे. 3चा कॉलम इथं आहे, इथं आहे. आणि ही 12च्या होरिझॉन्टल रोमध्ये, म्हणजे 12च्या रोमध्ये तिसऱ्या कॉलममध्ये बघितलो, त्याला म्हणायचं 12चा 3मध्ये. 12 झालं, 3 झालं. आता हे 6मध्ये कुठं जायचं, मी लिहून घेतो तिथं. 12चा 3मध्ये बघितला मी, काय बघितलं बघा, 12चा 3मध्ये किती आला रे, 12चा 3मध्ये किती आला रे, बघा बरं किती आला, की 0.899 तिथे दिसतोय तुम्हाला, तुम्ही लॉग टेबलमध्ये बघू शकताय. 0.899 असं काहीतरी आलं आहे, बरोबर आहे. आणि हा तिसरी जी व्हॅल्यू आहे, थर्ड पार्ट जो आहे तो किती आहे, 6 आहे. ह्या 6ला आपण काय म्हणणार आहे, 6ला ही व्हॅल्यू कुठं बघणार आहे रे, मीन डिफरन्समध्ये बघणार आहे. मीन डिफरन्समध्ये बघणार आहे. हां, आता मीन डिफरन्स कुठं आहे बघा, 6 जी व्हॅल्यू आहे तो मीन डिफरन्स इथं आहे बघा, ओके. 12चा 3मध्ये बघितला, व्हॅल्यू लिहून घेतली. त्याच्यानंतर 6 जी तिसरा पार्ट आहे तो इथं बघणार आहे, मीन डिफरन्स. आता मीन डिफरन्समध्ये सुद्धा तुम्हाला इथं काहीतरी दिसतंय, 1 2 3 4 5 6 7 8 9 असं काहीतरी दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू आहे रे, 6ची व्हॅल्यू आहे. सो 6 बघायचं. हां, आता 6 इथं आहे बघा ह्या कॉलममध्ये, आणि ह्या 12च्याच रोमध्ये बघायचं. 12चा रो पूर्णपणे जातोय, तो कुठंपर्यंत जाणार, मी व्हॅल्यूच्या 6मध्ये. तू किती आहे रे, तू किती आहे, थोडक्यात 20 नाही सॉरी, ओके. हां, बघा 12च्या रोमध्ये, आणि कुठली व्हॅल्यू आपल्याला मीन डिफरन्सला बघायची आहे, 6 आहे. इथं 6 आहे, म्हणजे 12च्या रोमध्ये जायचं, आणि मीन डिफरन्सला 6 कुठं आहे बघा, इथं आहे. सो ही व्हॅल्यू बघायची. ही व्हॅल्यू किती आहे रे, 21 आहे. म्हणजे मीन डिफरन्स किती झाला रे, 21. आता काय करायचं बघा, की 12चा 3मध्ये बघितला, व्हॅल्यू किती आली रे, 0.899 आली. आणि मीन डिफरन्स किती आला रे, 21 आला. आणि हा जो 21 आहे, तर ह्यांची काय करायची, ॲडिशन करायची. काय करायचं, ॲडिशन करायचं. सो 9 1 10चे 0, आजच्याला 1, 9 1 10, 11 12चे 2, आजच्याला 1, तर 8 आणि 1 9, आणि हे 0 पॉईंट, म्हणजे किती आलं रे, 0.920. ही किती झालं रे, 0.920. इथं लिहून घ्यायचं 0. पॉईंट नाही आहे इथं, पॉईंट नाही, 0899 असं काहीतरी आहे ना, ओके. ओके, इथं पॉईंट नाही आहे, नुसतं 0899 आहे. लक्षात ठेवा, 12चा 3मध्ये इथं पॉईंटच्या व्हॅल्यू नसतात. सगळ्यात महत्त्वाचं, 12चा किती 3मध्ये, 12चा 3मध्ये किती आहे, 0899, पॉईंट नाही आहे तिथं. सो तिथं घेताना थोडं चुकलेलं. सो 0899, म्हणजे इथं सुद्धा 0 पॉईंट नाही आहे, 0899. मग बेरीज केल्यानंतर इथं पॉईंट येणार नाही. सो फक्त काय येणार आहे, 0920, म्हणजे 0920 अशी काहीतरी व्हॅल्यू येईल, बरोबर आहे. हां, आता हे झालं, काय झालं, मीन डिफरन्स, आणि थोडक्यात हा मेंटेसा फाइंड केला. सो अशा पद्धतीनं आपण मेंटेसा काय करू शकतोय, फाइंड करू शकतोय. हां, आता मेंटेसा फाइंड करण्याच्या आधी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची असते. सगळ्यात महत्त्वाचं काय लिहायची असते, आणि पॉईंट द्यायचा असतो. आता लक्षात ठेवा, हे 123.6 म्हणजे 123.6, 123.6 आहे. ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती रे, हा बघा बरं, 1पेक्षा मोठा आहे. आणि 1पेक्षा मोठा असल्यानंतर आपण काय करतो रे, जे पॉईंट आहे, डेसिमल पॉईंट आहे, त्याच्या आधीच्या व्हॅल्यू बघतोय. किती आहेत रे, आधीची डिजिट 1 2 आणि किती आहे 3. 3मधनं काय करतोय, एक मायनस करतोय. सो एक मायनस केल्यानंतर त्याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे, 2. आणि 2 नंतर काय द्यायचं, पॉईंट द्यायचं. म्हणजे थोडक्यात हा आपण लॉगच बघितला बघा. कोणाचा लॉग बघितला, 123.6चा लॉग आपल्याला किती आला रे, 2.0920 हा आपल्याला लॉग आलेला आहे. लक्षात ठेवा. अजून एकदा मी तुम्हाला सांगतोय, काय केलो रे, लॉग टेबलमध्ये 12चा 3मध्ये बघितला, 12चा 3मध्ये किती आला रे, 12चा 3मध्ये 0899 आला, बरोबर आहे, 0899 आला. परत जाऊन 6मध्ये मेन डिफरन्स बघितला, आणि 6मध्ये मेन डिफरन्स जो आहे तो 21 आला. ह्या दोघांची काय केली, ॲडिशन केली. ॲडिशन केल्यानंतर माझं ॲन्सर आलं 0920. हेच मी लिहून घेतलं 0920.
आणि दुसरं त्याच्या पुढं पॉईंट दिला. पॉईंट दिल्यानंतर 123.6चं कॅरेक्टरिस्टिक बघितली, ती किती आहे रे? 2 आहे. सो 2.0920 हा माझा लॉग आलेला आहे. बरोबर आहे. अजून एक आपण वेगळे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. सो आता मला काय करायचं आहे, दुसरं एक्झाम्पल लॉग 123 ह्याचा काय करायचं आहे मला, लॉग बघायचं आहे. 123चा लॉग बघायचा आहे. आता तुम्ही म्हणणार ह्याचे 3 पार्ट करायचे कसे? 3 पार्ट करायचे कसे? तर 123चे 3 पार्ट करताना काय करायचं बघा, की ठीक आहे इथं पहिला पार्ट कितीचा असतो रे? 2 डिजिटचा. म्हणजे 1 2 3चा पहिला पार्ट किती असणार आहे? 1 डिजिटचा. दुसरा पार्ट एका डिजिटचा. तिसरा पार्ट नाही आहे. तिसरा पार्ट नाही तर 0 देऊया ना आपण. झाले का? तिसरा पार्ट एका डिजिटचा. बरोबर आहे. जे पार्ट नाहीत त्याच्या पुढे काय करायचं? 0 0 देत जायचं. बरोबर आहे. हां, आता सपोज तुम्हाला 12चा बघायचा आहे. हां, 12 म्हणजे पहिला पार्ट हा 12चाच झाला. मग दुसरा आणि तिसरा पार्ट इथं प्रेझेंट नाही आहेत. तर त्यावेळेला काय करायचं? 2 0 म्हणजे तिसरा पार्ट 0 आणि चौथा पण पार्ट काय झाला? 0चाच झाला. समजतंय का? ओके. सो आता इथं 123चा पहिला पार्ट 12 झाला, दुसरा पार्ट 3 झाला आणि तिसरा पार्ट काय नव्हता म्हणून मी 0 दिला आणि हा तिसरा पार्ट तयार केला. बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार आहे? 12चा 3 मध्ये बघणार. हां, 12चा 3 मध्ये आत्ताच आपण बघितलंय बघा, की 12चा 3 मध्ये किती आला रे? 0.899 म्हणजेच किती आला? 0.899. बरोबर आहे. आणि मेन डिफरन्सला काय बघणार रे? 0 बघणार. आता मेन डिफरन्सला 0 नाहीच. मेन डिफरन्सला काय? 0 नाही. 1 सुरुवात 1 पासून आहे. त्यामुळे या 0चा काय उपयोग होतोय का? नाही होणार. सो बघा, 12चा 3 मध्ये आणि मेन डिफरन्सला 0 मध्ये. आता मेन डिफरन्सला 0 मध्ये आपल्याला बघायचं आहे, पण मेन डिफरन्सची सुरुवातच 1 2 3 4 5 6 याच्यापासून आहे. त्यामुळे आपण बघणार का इथं? नाही, बघायचंच नाही. आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक बघा, 123 किती येते? 1 2 3 आणि 3 म्हणल्यानंतर 3 मध्ये एक मायनस करा, किती येते रे? 2 आणि 2.0899 हे त्याचं काय आलं रे? आन्सर आलं. ठीक आहे. सो अजून एक्झाम्पल मी घेतोय बघा. ठीक आहे. सो ठीक आहे. हां, परत एक्झाम्पल आपण बघूया. सपोज आता आपल्याला 5 4 3 2 काही एक्झाम्पल घ्या. सो 5 4 3 2 ह्याचं मला काय करायचं आहे? लॉग बघायचं आहे. ओके. 5 4 3 2 ह्याचं काय करायचं? लॉग मला बघायचं आहे. तर कसं बघणार? तर सगळ्यात महत्त्वाचं 5 4 3 2 ह्याची पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक बघायची. इथं पॉईंट कुठं नाही आहे. पॉईंट नाही म्हणजे तो ह्याच्या समोर कुठेतरी असणार आहे. मग ह्याच्या पुढं एक जरी 1000 जरी 0 लिहिला तरी पण ह्याचा काय येणार आहे? तुम्ही वाचणार कसं? 5432च वाचणार. पॉईंट 0 0 आहे. त्याचा काय उपयोग आहे का? नाही. ओके. सो पॉईंट कुठं आहे रे? इथं पॉईंट आहे. सो पॉईंटच्या अलीकडच्या व्हॅल्यू डिजिट किती आहेत? 1 2 3 4. सो ह्याचं कॅरेक्टरिस्टिक किती आले रे? 3 आली का? कारण 4 डिजिट आहेत, 4मधनं एक मायनस केलं आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती आली? 3 आली. कळतंय? आता त्याच्यानंतर की मला ह्याला मेंटेसा बघायचा. आता पॉईंट नंतर माझा मेंटेसा असतो. ओके. मेंटेसामध्ये 5 4 3 2चं 3 पार्ट करणार. पहिला पार्ट 2 डिजिटचा, दुसरा पार्ट 1 डिजिटचा, तिसरा पार्ट 1 डिजिटचा. बरोबर आहे. पहिला पार्ट आता कसं बघणार बघा, 54चा 3 मध्ये बघायचं, मेन डिफरन्सला 2 मध्ये बघायचं. अजून एकदा सांगतो, 54चा 3 मध्ये मेन डिफरन्सला 2 मध्ये. 54चा 3 मध्ये मेन डिफरन्सला 2 मध्ये. बघूया आपण 54 कुठं आहे बघूया. हां, 54 कुठे दिसतोय बघा? कॉलममध्ये दिसतोय. ओके. 46 आहे इथं, 50 आहे, 51 52 53 आणि 54 आहेत. ओके. सो 54चा कितीमध्ये बघायचं आहे रे? 3 मध्ये बघायचं आहे. बघा बरं, तुमच्याकडे व्हॅल्यूसुद्धा इथं आहे. सो 54चा 3 मध्ये बघायचं आहे. म्हणजे 3 म्हणजे कुठल्या कॉलममध्ये रे? तिसऱ्या कॉलममध्ये. बघा बरं, 3 किती आहे? इथं 0 आहे, 1 आहे, इथं 2 आहे आणि इथं 3 आहे. म्हणजे थोडक्यात इथं बघायचं आहे. सो ह्या कॉलममध्ये पूर्ण खाली यायचं आहे, पूर्ण खालच्या बाजूला यायचं आहे. ओके. सो इथं आलो आणि 54चा 3 मध्ये म्हणजे ती व्हॅल्यू किती आहे रे? 7348 आहे बघा. किती आहे? आणि ती लिहून घेतली. सो 54चा 3 मध्ये व्हॅल्यू आली 7348. बरोबर आहे. आणि मेन डिफरन्सला काय बघायचं रे? 2 बघायचं आहे. मग इथंच जायचं खालच्या ह्याच्यामध्ये, मेन डिफरन्सला काय बघायचं? 2 बघायचं. आता 2च्या व्हॅल्यूला मेन डिफरन्स 2 कुठं येत आहे? 1 2 3 4 असं काहीतरी आहे. सो 2
2ची व्हॅल्यू इथं खाली या, खाली आल्यानंतर काय होईल, इथं 2 म्हणजे थोडक्यात इथं काय आहे रे, 2च आहे बघा, इथं काय आहे 2 आहे. सो 2 त्याची काय करायची, ॲडिशन करायची, म्हणजे इथं काय होणार 2 होणार, बरोबर आहे. ॲड करायचं दोघांची ॲडिशन, 8 9 10चे 0, अचाला 1 4 आणि 1 5, सो 7350 म्हणजे थोडक्यात 3.7350 हा त्याचा काय झाला रे, लॉग झाला. लक्षात ठेवा, हा त्याचा काय झाला, लॉग झाला. ठीक आहे. सो अतिशय सोपं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एकाच व्हॅल्यूचं लॉग बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, लॉग 3 असं मला बघायचं आहे. ठीक आहे, लॉग 3 मला बघायचं आहे. आता लॉग 3 बघत असताना मग तुम्ही म्हणणार मग ह्याचे पार्ट कसे तयार करायचे. असू दे की 3च्या पुढं किती पार्ट मला लागतात रे, हां तेवढे पार्ट द्यायचे, तुम्ही किती देऊ शकताय, 1 2 मला 3, म्हणजे पहिला पार्ट तो कितीचा झाला रे, 30चा, दुसरा पार्ट 0चा, तिसरा पार्ट सुद्धा कशा झाला रे, 0चा. मला लॉग 3 काढायचा आहे, पण माझा रूल काय आहे की पहिला पार्ट 2 डिजिटचा असणार आहे, दुसरा 1 आणि तिसरा, म्हणजे जेवढे डिजिट्स आपल्याला लागतात तेवढे 0 आपल्याला काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. हां आता काय करणार तुम्ही, 30चा 0मध्ये बघा, 30चा 0मध्ये मेन डिफरन्सला सुद्धा 0मध्ये, मग काय करणार, 30चा 0मध्ये काय व्हॅल्यू आहे आपण बघूया. ओके, 30ची 0मध्ये बघूया. सो 30 कुठं आहे बघायचं पहिल्यांदा, बघा बरं, इथं 25 आहे आणि इथं किती आहे, 30 आहे. 30चा 0मध्ये म्हणजे पहिला जो कॉलम आहे तो कशाचा आहे बघा, तो 0चा आहे. सो 30चा 0मध्ये किती येतो रे, 4771, तो किती येतोय, 4771. सो किती आला, 4771. आणि मीन डिफरन्सला काय बघायचं आहे, तो 0च बघायचा आहे. म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे आत्ता सांगितलं की बाबा मीन डिफरन्सला 0 आहे का रे, नाही, कुठं आहे बघा, 0 आहे का नाही, त्यामुळे ती व्हॅल्यू येणारच नाही. सो एवढीच येणार, किती आली, 4771. आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक, आता 3ची कॅरेक्टरिस्टिक किती, ओके. सो ती पॉईंट किती, 3च्या पुढे पॉईंट किती आहे, हिथं असं पॉईंट असणार ना. सो पॉईंटच्या अलीकडची व्हॅल्यू किती आहे रे, 1च आहे. सो 1मधून 1 मायनस करायचं. सो ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती आली रे, 0 आली. सो 0.4771 हा कोणाची व्हॅल्यू आहे रे, लॉग 3च्या व्हॅल्यूज आहेत. लक्षात आलं. ओके. सो त्याच्यानंतर आपल्याला सपोज जर पॉईंटच्या जर व्हॅल्यू बघायच्या असतील, आता पॉईंटच्या व्हॅल्यू म्हणजे काय की असं बघायचं आहे की लॉग ऑफ 0.7131 असं काहीतरी बघायचं आहे. ओके, असं काहीतरी आपल्याला बघायचं आहे. सो पहिल्यांदा आपण काय लिहितो रे, त्याची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे 0.7131 ह्याची कॅरेक्टरिस्टिक कशी लिहिणार, तो लेस दॅन 1 आहे बघा, बरोबर आहे. ती व्हॅल्यू कशी आहे, लेस दॅन 1 आहे. आता लेस दॅन 1 म्हटल्यानंतर पॉईंटच्या पुढचे 0 बघणार तुम्ही, पॉईंटच्या पुढे किती 0 आहे रे, एकही नाही आहे, आणि त्याच्यामध्ये एक ॲड करणार आणि काय येणार रे, ह्याची व्हॅल्यू काय येते, बार 1 येते. कॅरेक्टरिस्टिक किती येते रे, बार 1 येते, म्हणजे ह्याची कॅरेक्टरिस्टिक बार 1 झाली. तुम्ही शिकलेलं आहे, लक्षात ठेवा. काय करायचं, व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे, त्यामुळे 0च्या पुढं किती 0 आहेत, सॉरी पॉईंटच्या पुढं किती 0 आहेत ते बघणार. किती 0 आहेत रे, एक पण नाही आहे, त्याच्यामध्ये एक ॲड करायचं. एक पण नाही आहे म्हणजे 0 आहे. सो 0मध्ये एक ॲड केलं, किती झालं रे, 1 झालं, पण त्याची व्हॅल्यू बार 1 येते. बार 1चं मिनिंग काय, -1. बार 1चं मिनिंग काय असतं, -1 असतं, लक्षात ठेवा. हां, आता याचा विषय मिटला, ह्याचा विषय मिटला. मग आता काय करायचं, पॉईंटच्या पुढचे डिजिटचे पार्ट तयार करायचे. पॉईंटच्या पुढच्या डिजिटचे पार्ट तयार करायचे, म्हणजे 71 हा 1 पार्ट झाला, 3 हा दुसरा पार्ट झाला आणि 1 हा तिसरा पार्ट झाला. म्हणजे 71चा 3 1मध्ये बघायचं. बघूया आपण, 7131. ओके. सो 71 कुठे आहे बघा, पुढच्या पेजवरती असणार आहे. 70 आहे आणि इथं 71 आहे. 71चा 3मध्ये बघायचा आणि मीन डिफरन्सला 1मध्ये. सो 71चा 3मध्ये म्हटल्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये येणार इथं. सो 3 म्हणजे थोडक्यात तिथे येणार 8531 येणार. तिथं लिहून घेतो मी, किती येणार, 8531 ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर 71चा 3 आणि मेन डिफरन्सला कितीचा बघायचं रे, 1चा बघायचा आहे. सो तिथं जाऊया आपण, मेन डिफरन्सला 1 म्हणजे थोडक्यात तो किती व्हॅल्यू आली बघा, 1 आली. सो त्याच्यामध्ये काय करायचं, थोडक्यात ॲडिशन करायचं, बरोबर आहे. काय करायचं, ॲडिशन करायचं. केल्यानंतर 1 + 1 काय झालं रे, 2 झालं. 385. सो 8532 ही काय झाली रे, त्याची व्हॅल्यू झाली. म्हणजे बार 1 8532 हे काय झालं रे, त्याचं लॉग झालं. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काहीसुद्धा अवघड नाही आहे. ओके.
त्याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्कला काही एक 10 ते 15 एक्झाम्पल देईन, ते तुम्ही सॉल्व करा. कॅरेक्टरिस्टिक आणि मेंटेसा म्हणजे फक्त लॉग घ्यायचा कसा हे शिकायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला लॉग घेतल्यानंतर आपण अँटीलॉग कसं घ्यायचं आणि कॅल्क्युलेशन. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे बघा, की सपोज आपल्याला एक कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1.315 इंटू 10⁻9 इंटू 1.380 डिवायडेड बाय 9838. हां, ह्यासारखी कॅल्क्युलेशन आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये काय करायचे बघायचे, की लॉगचा यूज करून बाय युझिंग लॉग टेबल. ओके, अशा व्हॅल्यू आपल्याला बघायच्या आहेत, लक्षात ठेवा. ओके, ह्याचं कॅल्क्युलेशन, ह्याचं सिम्प्लिफिकेशन कसे फाइंड करायचं आहे, कॅल्क्युलेशन आपल्याला इथं काय करायचं बघायचं. ओके, सो आजच्या लेक्चरला काय करायचं, की तुमचं जे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक बघता यायला पाहिजे आणि मेंटेसा बघता यायला पाहिजे, लॉग टेबल तुम्हाला बघता यायला पाहिजे. ओके, मी तुम्हाला होमवर्कला एक 10 ते 15 एक्झाम्पल देईन, ते तुम्ही सॉल्व करा, मला सेंड करा. त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशनचा पार्ट हा घेणार आहोत. ठीक आहे, सो इथं आपण थांबूया.